कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि अभि, माझी तर आईच नाहीये, पण तुम्हाला माहिती मी तरी सुद्धा तिच्याशी सगळं शेअर करते आणि मला माहिती आहे ती सगळं ऐकते. मला ना कायम एक कनेक्ट फील होतो तिच्याबरोबर. आणि मला खात्री आहे ना, तुम्ही जर मनापासून आजींना हाक मारलीत ना, तर त्यांना सुद्धा ती नक्की ऐकू जाईल. प्लीज माझ्यासाठी एकदा करून बघा ना, प्लीज प्लीज प्लीज, एकदा मी सांगते म्हणून. ओके. अभि, तुमची हाक ऐकून आजी नक्की सुखरूप घरी परत येतील. अभि, आता बरं वाटतंय ना? हे बघा, सगळं नीट होईल. आजी लवकर परत येतील. जे ना झालंय तरी काय, ते लीला बरोबर राहून लीलासारखे वागायला लागलेत. नाहीतर काय, मलाही कळत नाहीये. ते लीलाच्या नादी लागून डोळे बंद करून म्हणतात, आई परत ये, आई परत ये. आता असं करून आजी काय प्रकट होणार आहे? बघ ना, काय काय करतायत नाही कळतच नाही. मलाही कळत नाहीये, असं का करताय? जाऊ दे, आपण जाऊयाच. हा, तुम्हाला तुम्हाला पाहिलंय कुठेतरी. कुठे ते आठवत नाहीये. हा, आठवलं. तुम्ही ह्या इथल्या जवळच्या मंदिरात येता ना रोज? आणि मग आज इथे कशा? घ्या, मी पण काय विचारतेय तुम्हाला. आता केबिन मध्ये आहात म्हणजे लताताईंना भेटायलाच आल्या असणार ना? बरं, एक कराल का माझ्यासाठी? म्हणजे लताताई इथे नाही आहेत ना, त्या आल्या ना की त्यांना हे रिपोर्ट्स द्या. मी दिलेत म्हणून सांगा. हा, येते. परत भेटू कधीतरी. मॅडम, मॅडम. ओ, अहो तुम्ही उभ्या का? बसा ना प्लीज. थँक्यू. बरं, तुम्ही मला सांगत होतात की तुम्ही अंतराताईंच्या कोण आहात? मी अंतराची जवळची नातेवाईक आहे. ती बऱ्याच वर्षानंतर मला ते इथे ते काय मंदिरामध्ये भेटली. तर मी म्हटलं की तिला भेटायची मला खूप इच्छा झाली आणि मग तिला शोधत शोधत इथवर आलो. अहो, तुम्हाला माहित नाही की तुम्हाला भेटून मला किती बरं वाटलं आहे ते. मला पण. खरं तर देवानेच तुम्हाला इथे पाठवलंय असं म्हणावं लागेल. अंतराताई आश्रमात आल्यापासून आम्ही त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतोय. कुठूनही काहीच माहिती मिळत नव्हती, पण आज पहिल्यांदा त्यांना ओळखणारं इथे कोणीतरी आलंय. म्हणजे अंतराने काही सांगितलंच नाही का तिच्या नातेवाईकांबद्दल वगैरे? काही बोलली नाही की? अहो, त्या कशा सांगतील? त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये. त्यांची स्मृती गेली आहे. तुम्हाला माहितीये किशोर, आज सगळ्यांचे पडलेले चेहरे पाहून किती समाधान वाटतंय मला. सगळं आपल्या प्लॅननुसार घडतंय. अंतराई जिवंत आहे. ती फक्त आता आजी समोर आली, पण तिचं हे सत्य लवकरच लीलाला कळणार आहे. आणि याच क्षणाची मी आतुरतेने वाट पाहतेय. जेव्हा अंतराळी लीला समोर येतील तेव्हा काय अवस्था होईल ना तिची. डोळ्यात एक भीती असेल, एक दुःख असेल
आपल्या माणसाला कमवायचं तेच दुःख जे तिने मला दिलंय. आता ते दुःख आणि ती भीती मला तिच्या नजरेत सुद्धा बघायचंय. तेव्हाच मला शांतता मिळेल. आता फार काळ वाट नाही बघावी लागणार. अंतराईचं सत्य लवकरच लीलाला समजेल आणि तुला जे जे हवंय ते सत्यात आणायची जबाबदारी माझी. काय अंतराची स्मृती गेलीये? हो ना, त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये. कदाचित तुम्ही त्यांच्या समोर आलात ना तर त्या तुम्हालाही ओळखणार नाहीत. हे असं कसं झालं? पण काय झालं होतं? अहो, त्या कुठेतरी बसने जात होत्या आणि त्यांच्या बसचा ऍक्सिडेंट झाला. बसचा ऍक्सिडेंट झाला होता. तो हा फोन आला होता घरी. तो त्यांच्या घरच्यांनी आम्हाला फोन केला होता आणि सांगितलं होतं. पण तेव्हा तर आम्हाला असंही कळलं होतं की त्या बसच्या ऍक्सिडेंट मध्ये कोणीच वाचलं नाही, त्या ऍक्सिडेंटमध्ये अंतराताई वाचल्या, पण त्यांच्या डोक्याला मार लागला. एका भल्या माणसाने त्यांना जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांच्यावर योग्य उपचार झाले, मात्र त्यांची स्मृती गेली. त्या माणसाने नातेवाईकांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला कुठूनही काहीच माहिती नाही मिळाली. त्यामुळे अंतराताईंना त्यांनी या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. अजूनही अंतराताईंची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्या ट्रीटमेंटचा खर्च तीच व्यक्ती करत आहे. कोण आहे ते? नाव काय त्यांचं? मला त्यांना भेटायचं. त्यांना भेटता येईल का मला जरा? सॉरी मॅडम, पण त्यांना त्यांचं नाव ना कुणालाही सांगायचं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर कुणाला मदत करायची असेल ना तर ती निनावी करावी, नाही तर मदत घेणाऱ्याला त्या मदतीचं ओझं वाटतं. अहो, त्यांनी माझ्या अंतराला अंतरा ना आमच्या खूप जवळची आहे. एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी अंतराला वाचवलं, तर मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्याच्याशी बोलू दे ना जरा, म्हणजे बोललं की कळेल ना. हे बघा, मला तुमचं म्हणणं सगळं पटतंय, पण मला आधी त्यांच्याशी बोलावं लागेल, मगच आम्ही काही तो निर्णय घेऊ शकतो. ओके. तुम्ही अंतराताईंच्या जवळचे नातेवाईक आहात ना, मग त्यांच्या घरच्यांना सांगून आजच अंतराताईंना घरी घेऊन जायला सांगा ना. काय करू? घेऊन जाऊ का अंतराला घरी? आम्ही सगळे असताना बिचारी इतकी वर्ष घरापासून लांब राहिली, त्यात तिला आधीच काहीच आठवत नाहीये. पण मग लीलाचं काय? अभिरामला काय सांगू? त्याच्यासाठी तर हा केवढा मोठा धक्का असेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.